शिरा तर सगळेच करतात, आपण गुळाचा आणि ओल्या नारळाचा शिरा बनवणार आहे. तो शरीरासाठी पौष्टिक पण नसतो आणि गुळामध्ये आयर्न पण असतं. 1 वाटी रवा, 1 वाटी गूळ, 1 वाटी किसलेला ओला नारळाचा किस आणि गाईचं तूप. आपण आता रवा पहिले भाजून घेणार आहोत. रवा भाजून झाला आहे, तो आता साईडला काढून घेऊ आणि गुळाचं आपण पाणी करून घ्यायचं आहे. 2 वाट्या गुळात पाणी टाकून गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. गुळाचं पूर्ण पाणी झालं. आता हे गुळाचं पाणी आपण गाळून घेणार आहोत. पाणी गाळून झालेलं आहे. आता आपल्याला शिरा करायला घ्यायचा आहे. कढई ठेवून घेतलेली आहे, त्याच्यात आपण तूप टाकून घेणार आहोत. 4 चमचे आपण तूप टाकून घेतले आहे कढईत. तूप तापलेलं आहे, त्यात आता फोडलेला नारळ परतवून घ्यायचा आहे. ओलं खोबऱ्याच्या गुलाबी रंगाला परतवून झालंय, त्याने तुपाला सोडायला चालू केलेलं आहे. आता आपण त्यात रवा मिक्स करून घेणार आहोत. आता ह्याच्यात आपण रवा मिक्स करून घेणार आहे. रवा पण त्यात भाजून घेणार आहोत. आता हे छानसं असं दोन्ही एकत्र परतवून झालेलं आहे. आता गुळाचं पाणी आपण घालून घेणार आहोत. टाकायचं आहे पाणी. आता याच्यात मिक्स करून घेणार आहोत आणि स्लोली मिक्स करून परतवून घेणार आहोत. यात आता गुळाचं पाणी मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला व्यवस्थित असं शिऱ्याला परतवून घ्यायचं आहे. 5 मिनिटात हे घट्ट होण्यासाठी लागेल. व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता आपला छानसा शिरा रेडी झालेला आहे. मी त्यात ड्रायफ्रूट्सचा किंवा वेलची नाही घातली. तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता. आता छानसा शिरा रेडी झालेला आहे, खाण्यासाठी खाऊ शकता.